आणि अशा अत्यंत बिकट अशा परिस्थितीत शिक्षण घेऊन साहेब मला वाटतं पुण्याला आले. ते पुण्याला येऊन त्यांनी टीडी म्हणजे टीचिंग डिप्लोमा त्या काळात एक डिग्री होती आणि 10वी नंतर सुद्धा ते कोर्स करू शकत होतो. तो कोर्स त्यांनी केला आणि त्यांना साधना विद्यालय ही रयत शिक्षण संस्थेची जी हडपसर मधली शाळा आहे त्या साधना विद्यालयामध्ये पार्ट टाइम टीचर म्हणून त्यांना नोकरी मिळाली. आणि तिथेच आमच्या वडिलांचे आदर्श शिक्षण क्षेत्रातले म्हणजे कर्मवीर अण्णांना फार कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सातत्याने शिक्षण क्षेत्रात काम केलं. आणि कर्मवीर अण्णांची एक स्कीम त्या काळात होती म्हणजे विशेषतः बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांकरता ती कमवा आणि शिका. मग स्वतः तुम्ही रोजगार करा आणि तुम्ही शिका. अशा पद्धतीने त्या स्कीम आणि त्या परंपरेतले एक विद्यार्थी म्हणजे आमचे वडील आहेत. आणि स्वतः त्यांनी रोजगार करून स्वतः त्यांनी काम करून कष्ट करून सगळं उभं केलं. त्यांनी त्यांची शिक्षणाला सुरुवात केली. नोकरी करत असताना सुद्धा त्यांनी पुढे त्यांच्या शिक्षणाचा प्रवास त्यांनी वैयक्तिक शिक्षणाचा प्रवासही चालू ठेवला. ते त्याच्यानंतर नोकरी करत असताना LLB PhD झाले. एक प्रसंग म्हणजे आमच्या साहेबांच्या जीवनातला इतका महत्वपूर्ण आहे की कुंडलमध्ये शिकत असताना कुंडलच्या बोर्डिंग हायस्कूलमध्ये त्यावेळेचे गृहमंत्री नंतर मुख्यमंत्री झाले आदरणीय बाळासाहेब देसाई स्वर्गीय बाळासाहेब देसाई त्या हायस्कूलमध्ये आले आणि तिथे असेंब्ली चालू होती आणि असेंब्लीतनं आमच्या वडिलांना त्यांनी सहज बोलवलं आणि विचारलं की तू पुढे काय होणार. नेहमीच हा प्रश्न एक उत्सुकतेचा प्रश्न असतो. तर आमच्या वडिलांचा प्रत्यक्ष म्हणजे जीवनातला घडलेला प्रसंग आणि त्यांनी त्यावेळेस बाळासाहेब देसाईने सांगितलं की साहेब मी MA LLB होणार आणि आमदार. एक माझ्या लहानपणापासून म्हणजे माझे वडील म्हणजे एक अत्यंत झुंजार व्यक्तिमत्व म्हणूनच मी त्यांच्याकडे पाहिले. आणि विशेषतः भारतीय विद्यापीठाबाबतीत मी असं म्हणेल की ज्यावेळेस मी लहानपणापासूनच माझ्या आईंकडून आमच्या वडिलांकडून आमच्या वडिलांबरोबर काम करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांकडून जे आज ज्येष्ठ मंडळी वडीलधारी आमच्या संस्थेतील काही पदाधिकारी आहेत बाहेर काही पदाधिकारी आहेत अशा काही लोकांकडनं ज्यावेळेस आमच्या वडिलांचा मी जीवन प्रवास ऐकतो ना त्यावेळेस मग सातत्याने माझ्या एक मनामध्ये असं एक चैतन्य निर्माण होतं की आपण ह्याच्याहून अधिक काहीतरी किंवा त्याच पद्धतीने आपण काम केलं पाहिजे ही उमेद नेहमीच माझ्या मनात राहते. आणि म्हणून म्हणजे 64 साली ज्यावेळेस त्यांनी भारतीय विद्यापीठ सुरू केलं त्या भारतीय विद्यापीठ म्हणजे ही एक 10 बाय 10ची खोली होती आणि त्या खोलीला त्यांनी भारतीय विद्यापीठ नाव दिलं. म्हणजे आमचे वडील म्हणतात की त्या काळात की एका वर्तमानपत्रात अशी बातमी होती की बोळामध्ये निर्माण झालेलं हे विद्यापीठ बोळातच विसर्जित होईल. आणि 64 साली ज्यावेळेस भारतीय विद्यापीठाची घटना खुद्द साहेबांनी लिहिली म्हणजे साहेबांची दूरदृष्टी किंवा माझ्या वडिलांची दूरदृष्टी एवढी होती की त्या 64 साली लिहिलेल्या भारतीय विद्यापीठाच्या घटनेमध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की एके दिवशी ही शिक्षण संस्था स्वतःचं युनिव्हर्सिटी होईल. भारतीय विद्यापीठाचं रूपांतर हे एका युनिव्हर्सिटीमध्ये होईल. ह्या घटनेमध्ये 64 साली केलेला साहेबांनी उल्लेख आहे ते लिहिलेलं आहे. शिक्षण क्रमामध्ये आर्किटेक्चर मेडिकल इंजिनिअरिंग IT सर्व काही मला वाटतं भारतीय विद्यापीठाच्या छत्राखाली येतं. बरोबर ना. नाही भारतीय विद्यापीठाची सुरुवात तर शालेय शिक्षणापासून सुरुवात झाली. 68 साली आम्ही पहिली शाळा कोथरूड पुणे या ठिकाणी आज तसं त्यांनी घडवलं. कैलासवासी शंकरराव मोरेंच्या नावाने सुरू केली. 10 मुलांचे विद्यार्थी संख्या असणारी शाळा जवळजवळ 3-3.5 विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. सर्व गोरगरीब परिसरातले विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिक्षण घेतात. 77 साली भारतीय विद्यापीठाने उच्च शिक्षणामध्ये पदार्पण केलं. यशवंतराव मोहितेंच्या नावाने आर्ट्स सायन्स कॉमर्स सिनियर कॉलेज सुरू केलं. लॉ कॉलेजची फॅकल्टी सुरू केली आणि फार्मसी कॉलेज सुरू केलं. 83 साली ज्यावेळेस कैलासवासी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव दादांनी शिक्षणाकरता दालन विनाअनुदानित तत्वावर खासगी शिक्षणाला दालन खुलं केलं त्यावेळेस आम्ही पहिलं पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेज पुण्यामध्ये सुरू केलं. आज ते इंजिनिअरिंग कॉलेज हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं इंजिनिअरिंग आमचं कॉलेज आहे आणि पॉलिटेक्निक कॉलेज ही सर्वात मोठं पॉलिटेक्निक कॉलेज आहे. आणि 89 साली भारतीय विद्यापीठाने पहिलं खासगी मेडिकल कॉलेजची सुरुवात तिथे पुण्यामध्ये केली. तर अशा पद्धतीने जवळजवळ शिक्षण क्षेत्रातल्या सर्वच विद्याशाखा सर्वच फॅकल्टीज मग ते मेडिकल आहे डेंटल आहे होमिओपॅथिक आयुर्वेदिक इंजिनिअरिंग आर्किटेक्चर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग फार्मसी आहे लॉ आहे मॅनेजमेंट आहे सोशल सायन्स सेंटर आहे एन्व्हायरमेंट आहे स्कूल ऑफ ऑप्टोमेट्री आहे
कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन आहे, अशा सर्व भारतात आहे, परदेशात आहे. हो, अशा सर्व विद्याशाखा म्हणजे ज्या लोकांना ज्याची कल्पनाही वाटत नव्हती किंवा ज्या लोकांना असं वाटलं नाही की हे या क्षेत्रामध्ये आपण एखादी फॅकल्टी किंवा कॉलेज सुरू करू, जसं पर्यावरण म्हणजे 94 साली पर्यावरणाचं कॉलेज ह्या देशात सुरू होईल किंवा होऊ शकतं ही कल्पना ही पारंपरिक आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये नव्हती. पण ही आमच्या वडिलांनी केवळ एका क्षणात ती मान्य करून 94 साली हो आणि पर्यावरणाची शाखा सुरू केली. म्हणजे वास्तविक त्या परिस्थितीमध्ये अनेक लोकांनी आमच्या संस्थेतले काही पदाधिकारी असंही त्यांना सांगितले की साहेब आपण पर्यावरणाची शाखा सुरू करतोय, बीएससी आणि एमएससी कोर्स, हे कॉलेज चालणार कसं, त्याला विद्यार्थी मिळतील कसे, त्याची फी वर हे कॉलेज भागायचं कसं. पण या कसल्याही गोष्टींचा विचार न करता 94 साली म्हणजे देशात जगात पर्यावरणाचा हा विषय इतका भविष्यात गंभीर होईल आणि पर्यावरणाचा मूलभूत डिग्री असणारे आणि अभ्यासक्रम असणारे विद्यार्थी समाजाला त्याची आवश्यक आणि गरज लाभणार आहे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून 94 साली आम्ही पर्यावरणाची सुद्धा विद्याशाखा भारतीय विद्यापीठाच्या अंडर सुरू केली. तर अशा अनेक विद्याशाखा आहेत. म्हणजे सोशल सायन्स सेंटर जे आहे भारतीय विद्यापीठाचं, त्यांना यशवंतराव चव्हाणांचं आम्ही नाव दिलेलं आहे त्या विद्याशाखेला. त्या सोशल सायन्स सेंटरच्या माध्यमातून सुद्धा आज भारतीय विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी समाजामध्ये सामाजिक कार्यामध्ये आज अत्यंत अग्रेसर भूमिका घेत आहेत. 92 साली ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक झाली, ती निवडणूक तशी आमच्या कुटुंबाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची होती. आणि त्या निवडणुकीमध्ये मी आणि आमच्या थोरल्या बंधूंनी म्हणजे अभिजित यांनी फार सक्रियपणे सहभाग घेतला. त्या निवडणुकीनंतर आमच्या वडिलांना चांगल्या लोकांनी मतदात्यांनी निवडून दिलं. निवडणुकीनंतर तसं मूळचं आमचं कदम कुटुंब हे तुळजापूरचं, तुळजापूर हे आमचं दैवत. लगेच एक महिनाभरात आम्ही तुळजापूरला पूजेकरता जाण्याचा निर्णय घेतला आणि तुळजापूर आणि सोलापूरच्या अलीकडे काही आमचे साहेबांचे काही कार्यकर्ते आणि जवळची मंडळी त्यांनी साहेबांचा सत्कार आयोजित केला होता. तर मी, माझी आई, माझी बहीण, आमचे वडील, साहेब आम्ही सगळे आधी गेलो होतो. आणि माझ्या बंधूंची ज्यांचं MBAचं शिक्षण चालू होतं पुण्यामध्ये, त्यांची परीक्षा त्या दिवशी होती. हो, माझ्यापेक्षा थोरले भाऊ, त्यांच्यात माझ्या 4 वर्षाचं अंतर आहे आणि त्यांचं वय 24 त्या साली. आणि MBAची परीक्षा होती आणि MBAची परीक्षा देऊन ते पाठीमागून निघाले सोलापूरला यायला. आणि आमच्या कुणाच्या कुटुंबातल्या व्यक्तिमत्वांच्या स्वप्नातही असं मला वाटलं नव्हतं आणि असं होईल म्हणजे असं कधीच म्हणजे ती कल्पनाही आज करवत नाही की असा एक प्रचंड मोठा आघात आमच्या सगळ्या कुटुंबावर झाला. म्हणजे त्या दिवशी सोलापूरच्या अलीकडेच 40-50 किलोमीटर आगे त्यांचं अपघात, गाडी त्यांची झाडावर धडकली आणि आमच्या थोरला बंधूंचा अपघाती निधन त्यावेळेस झालं. आणि हा प्रसंग इतका वाईट आमच्या कुटुंबावर आला कारण माझ्या म्हणजे तसं पाहिलं तर तो थोरला मुलगा म्हणजे माझ्याहून साहजिके आमच्या आई वडिलांच्या त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा, हे भारतीय विद्यापीठाच्या नावाचं जे विश्व आमच्या साहेबांनी कष्टाने परिश्रमाने जे उभं केलं, नावलौकिक आणलं, ही संस्था त्यांनी पुढे सांभाळावी आणि त्यांनी पाहावी अशी एक स्वाभाविक मानसिकता आमच्या वडिलांची आमच्या थोरल्या बंधू बाबतीत होती, अभिजितकडनं होती. आणि तशी त्यांनी संस्थेमध्ये नुकतंच पाहायला सुरुवाती केली होती. ऑडिट व फायनान्स या विषयामध्ये त्यांनी लक्षही घालायला सुरुवात केलं होतं. म्हणजे थोरला मुलगा म्हणून फार अपेक्षा होत्या त्यांच्याकडे आणि ही संस्था तो सक्षमपणे चालवेल, पुढे नेईल अशा आमच्या आई वडिलांना फार वाटायचा भावाकडनं. आणि तो तेवढ्या तयारीचाही होता. म्हणजे आमचा भाऊ फार धाडसी, प्रचंड हिमतीचा. म्हणजे त्यांची ओळख आज सुद्धा जर त्यांच्या मित्रमंडळामध्ये आणि पुण्यामध्ये जर असेल किंवा त्यांच्या कॉलेज जीवनातील असेल, शाळेमध्ये असेल, तर प्रचंड धाडसी आणि फुटबॉलवर प्रेम असणारं, खेळावर प्रेम असणारं, कुठल्याही खेळावर प्रेम असणारा असा एक व्यक्तिमत्व, मन मोकळेपणाने वागणारा, स्पष्ट बोलणारा. आणि आमच्या वडिलांमधला एक फार महत्वाचा गुण त्यांच्या गुणामध्ये दातृत्वाचा. मग कधीही त्यांच्याकडे कुठलाही माणूस जर आलात तर तो मोकळ्या हाताने जाणार नाही, हे एक गुण आमच्या बंधूमध्ये होता.